यासाठी उपस्थित असलेले आमचे नेते, या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ, आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन, दुसरे आमचे मंत्री महोदय आदरणीय अनिल दादा, उद्याच्या होणाऱ्या भावी खासदार रक्षाताई खडसे, स्मिताताई वाघ, सगळे सन्माननीय आमदार महोदय, सगळ्या पक्षाचे सगळे जिल्हाध्यक्ष, समोर बसलेल्या सगळ्या माझ्या बंधू भगिनींनो आणि चोरून ऐकणाऱ्या माझ्या बांधवांनो, माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी या जिल्ह्याची ख्याती सांगितली की हा जिल्हा बहिणाबाईचा जिल्हा आहे. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताले चटकी बघ मिळते भाकर. काल माझे मित्र आणि माझे आवडते खाद्य संजय राऊत नावाचा माणूस इकडे येऊन गेला आणि जेव्हा इथे येतात तेव्हा माझ्यावर बोलल्याशिवाय त्यांना आनंद होत नाही. खरं म्हणायला गेलं तर महिला इकडे बसल्या आहेत, नंतर ऐराणीमध्ये मी इतक्या अण्णांशिवाय दिल्या असत्या तर त्याच्या बापालाही त्याची आठवण झाली नसती. सांगायचा अर्थ असा की हा खानदेश आहे, कानबाईचा देश आहे, खानदेश आहे. इथे येऊन ते काय बोलून गेले? ज्या पक्षाबरोबर आपण 25-30 वर्ष काढले त्या पक्षाला आपण भाडकव म्हणतात. ही तुमची संस्कृती आहे. ही वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलंय. गुलाबराव पाटील आणि 4 टकले चालले गेले, त्यांना माहिती नाही 4 लोक काय काम करतात. चिमणाबाद ते 4 जण गेले, मग देवेंद्र भाऊंचा फोन आला, हे 4 खांदे झाले, मी आग्या झाला. मागून गिरीश भाऊन चिल्लर टाकली, राम बोलो भाई राम, मजा दिया काम. आणि मोदीजींवर टीका करण्याची यांची लायकी नाहीये. मी त्यांना आज आवाहन करतोय आमच्या नेत्यांच्या समोर, देवेंद्रच्या समोर, की विधानसभेची निवडणूक अजून 6 महिन्यावर आहे. खरं राजाराम राऊतची औलाद असेल, जळगाव ग्रामीण मध्ये उभा राहून दाखव, 4 मुंड्या चीत करून. तुला जर आडवा केला नाही तर माझ्या बापाचं नाव लावणार नाही. आमच्या मतं घ्यायची, आमच्या मतावर खासदार व्हायचं सोडत्यातून आणि आमच्यावर टीका करायची. अरे थोडीशी लायकी असेल, थोडी लाज असेल, थोडासा खार असेल तर राजीनामा दे. पण मला माहिती आहे आला की ते उपर असं करतो. तू काय बाळासाहेबाची स्टाईल करतो का? बाळासाहेबाच्या नखाची बरोबरी करू शकत नाही तुम्ही. मोदीजींवर विश्वास, मोदीजींवर टीका केली. मोदीजी कोण आहे त्यांना माहित नाही. गरिबांचा विश्वास आणि गरिबांचा विश्वास म्हणजे मोदीजींची गॅरंटी आहे. देशाची सुरक्षितता म्हणजे मोदीजींची गॅरंटी आहे. देशची मजबूत अर्थव्यवस्था म्हणजे मोदीजींची गॅरंटी आहे. सुरक्षित संविधान म्हणजे मोदीजींची गॅरंटी आहे. विश्वाचा सन्मान म्हणजे मोदीजींची गॅरंटी आहे. 10 साल में पाकिस्तान की फटी है वो मोदी जी की गॅरंटी है. मोदीजी म्हणजे असा माणूस आहे की ज्या माणसाला या देशाची ओळख पूर्ण जगाला दिली. आणि तुम्ही आम्हाला काय बोलून गेलात? योगायोगानं आमच्या 2 बहिणी उमेदवार आहे. त्याला अक्कल तर पाहिजे. 100 मध्ये 50 बैलांची मतं असतात. यांच्या बैलांनी जरी मतं दिले, राऊत तेरा क्या होगा रे. आज या ठिकाणी आमच्यावर टीका करून गेले. अरे लोकसभा चुनाव भयंकर आई है, गली गली मेरे भारत की वृंदावन कहलाई है. कह रही है धरती, कह रहा है गगन, वही गीत दोहराया है. कहो गर्व से हम हिंदू है, हिंदुस्तान हमारा है. आणि आज या देशामध्ये जे मोदीजींनी राम मंदिर उभं केलं, आम्ही पण म्हणायचो मंदिर कब बनाएंगे, तारीख कब बताएंगे. आता मंदिर पण झालं, तारीख पण झाली. आणि आता हे राऊत यांना माझा सवाल आहे. आपल्या भाषणाच्या पहिले सुरुवात व्हायची शिवाजी पार्कवर गोंट्यावर बसताना मी कार्य करताय. तमाम जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आता काय सुरुवात होती है? तमाम देशभक्तांनो, हिंदू शब्द से तुमने इतना क्यों कोहरान मचाया राउत? लगता है बाप तुम्हारा रूस या जापान से आया. कहो धरती, कहो गगन, वही गीत दोहराया है. कहो गर्व से हम हिंदू है, हिंदुस्तान हमारा है. आणि ही लढाई रक्षाताईची लढाई नाही आहे. ही लढाई स्मिताताईची लढाई नाही आहे. हे 544 उमेदवार उभे आहे ना, हे नावाला उभे आहेत. 544 ठिकाणी आपले उमेदवार आहे. ते मतदान
आम्हाला या ठिकाणी रक्षाताईला स्मिताताईला ना करता मोदीजींना ते मतदान करायचं आहे। ईमानदारों के लिए लहर है मोदी, ईमानदारों के लिए लहर है मोदी, बेईमानों के लिए जहर है मोदी और देश की गद्दारों के लिए कहर है मोदी। आणि मला तरी असं वाटतं की अशा वीर माणसाला, अशा शूर माणसाला, अशा विकास पुरुषाला निवडून देण्याकरता हा जळगाव जिल्हा कायम भाले किल्ला राहिलाय। कैलासवासी उत्तमराव पाटलांपासून या मतदारसंघामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती राहिली आहे आणि त्यावेळेस पासून आदरणीय गुणवंतराव सरोदे साहेब असतील, त्यावेळेस पासून आदरणीय उत्तमराव पाटील असतील, त्याच्यानंतर MK अण्णा असतील, AT नाना असतील, उन्मेष पाटील असतील, आतापर्यंत रक्षाताई असतील, दोघं लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीचे खासदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत। अर्धी राष्ट्रवादी आता आणखी आपल्याबरोबर आलेली आहे। त्यामुळे आम्हाला चिंता करण्याची गरज नाही आहे। अनिल दादा, तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही इतके नशिबान आहे। आम्हाला मंत्री व्हायला देवेंद्र भाऊंना 2.5 वर्ष आम्हाला रावण्या कराव्या लागल्या। करा ना भाऊ, करा ना भाऊ, करा ना भाऊ। तुम्ही तर 3.5 वर्षामध्ये असा पिक्चर लावला का डायरेक्ट कॅबिनेट। आणि आता तुमच्या अंबनेरचे रास मला चेक करावं लागेल मंगळ ग्रहावर जाऊन। मंत्री बी तुम्ही आणि खासदार बी तुमचा। लक्ष ठेव जा, बाजूला मीच राहतो, रंगावरून जावं लागते तुम्हाला। रक्षाताई नाथा बागो बी समजालो। आणि मला तरी असं वाटतं की आमच्या या दोघं भगिनी उभ्या आहेत। या दोघं भगिनींच्या मागे शिवसेनेची ताकद आहे, भाजपची ताकद आहे, राष्ट्रवादीची आहे, रासपची आहे, आमच्या RPIची ताकद आहे, आमचे जोगेंद्र कवाडे साहेबांची ताकद आहे, मनसेची ताकद आहे। या सगळ्या ताकदी एकत्र झाल्यामुळे आम्ही पण काल परवापर्यंत शांत होतो, पण नाक खाजे आणि नकटी खिजे तो धरला आहे ना। तसं ते राऊत नावाचं एक चोट्ट येऊन गेलं, काल आम्हाला ते जागा करून गेलं। नाही तर एवढी गर्दी आम्ही साहेब जमून आलेच होतो। काय एवढं ऊन आहे, काय लोकांना बोलवावं। इतके आले होते ना, यांच्या मायबापांना यांना पोट्ट्यांना बी जरी मतदान करून दिलं तर आमच्या 2 सीट आजच विजयी झालेल्या आहेत। त्यामुळे सरफरोशों की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोश बाजुए कातिल में कितना है। आणि मला तरी असं वाटतं की दम लगाओ, असा दम लावा की हे 4 मुंड्याची झाले पाहिजे। वक्त बहुत कम है, जितना दम है उतना दम लगा दो। थोड़ा सा मैं तुमको जगाता हूं, थोड़ा तुम जगा दो। आणि मला खात्री आहे 13 तारखेला भरपूर ऊन राहणार आहे। सकाळच्या वेळेस आपण मतदान करायचं आहे। 12 वाजेच्या आत जो जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी करेल, निश्चितपणाने त्या बूथ प्रमुखांची निवड सुद्धा आपल्या पक्षाकडनं केली गेली पाहिजे, अशी विनंती आदरणीय गिरीश भाऊंना मी या ठिकाणी करणार आहे। आता स्पर्धा लावा, तुमच्या जामनेरची लावा, तुमच्या 40गावची लावा, आमच्या जळगाव ग्रामीणची लावा, पाचोऱ्याची लावा, 40 गावाची लावा, राजू मामाची लावा। मामांचं तर ठीक आहे, नवरी बी चालतो, नवरदेव बी चालतो, इकडून वाचला तरी मामा, तिकडून वाचला तरी मामा। त्यामुळे लावा पाहिजे कोणत्या मतदारसंघामध्ये कोणत्या बूथवर जास्त मतदान आमचा कार्यकर्ता काढतो, असा उत्कृष्ट बूथ प्रमुख म्हणून त्याला आपण या ठिकाणी पारितोषिक दिलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं। आणि मला खात्री आहे की आपण सगळेजण या सुंदर अशा विश्वाच्या कार्यकर्ता सगळेजण आपण या ठिकाणी एक व्हाल कि कोटि कोटि हिंदुस्तानियों का दौर उठाकर मांगेंगे, सौगंध छत्रपति की खाते हैं कि भगवा ध्वज लहराएंगे। जिस धरती पर जन्म लिया है छत्रपति ने, उसे हम अपनी मां कहलाएंगे। अगर उठे उस धरती पर किसका भी हाथ तो उसके हाथ काट दिए जाएंगे। सौगंध छत्रपति की खाते हैं कि भगवा ध्वज लहराएंगे। कोई कहते हैं कश्मीर की बात, कोई कहते हैं वजीर आजम की बात, हम उनको यह बता देंगे कश्मीर तो छोड़ दो मेरे भाई, तुम हिंदुस्तान की मट्टी भी ना ले पाओगे। अगर भूल गए हो हिंदुस्तान पाकिस्तान जंग की बात, अब्दुल हमीद भी थे हमारे साथ, हम उनको यह याद दिला देंगे सौगंध छत्रपति की खाते है की भगवा ध्वज लहराएंगे। आज आमच्यावरती बरीच टीका करून गेले आहे, पण साहेब लोकांची खरं धन्यवाद दिले पाहिजे।
मी 8:30 ते 9च्या दरम्यान बाळाजीवरून एक लग्न करून 10:30 वाजता ज्यावेळेस गोविंद हॉटेल पाशी गेलो तेव्हा 40 गावचे आप्पा 40 गावचे कार्यकर्त्यांना मी विचारलं तुम्ही किती वाजता निघाले. आई शपथ ते लोक 8:30 वाजेपासून निघाले. 8:30 वाजेपासून. असे लोक त्यांच्या पालटीमध्ये नाहीये. रोजगार हमी अर्धी तुनी आणि अर्धी मनी. आपले कार्यकर्ते कसे रोजगार हमी पुरी मनी. त्याच्यामुळं मला खात्री आहे कि आपण 13 तारखेला दणदणीत जिथे कमळ दिसेल बाकी कुछ विचार करने का नहीं है. आपल्याला मोदीजींना पंतप्रधान करायचं आहे. जळगाव लोकसभा आणि रावेर लोकसभामधून मोदीजींना निवडून द्यायचं आहे आणि त्या मोदीजींना निवडून देण्याकरता आपल्या सगळ्यांना आई जगदंबा उदंड आयुष्य देऊ बलदंड शक्ती देऊ. 13 तारखेला तुम्ही कमळाचं बटन दाबो आणि समोरच्यांचा सत्यानाश हो. जय हिंद जय महाराष्ट्र.